लवजी मी लवजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ उमार गेल्या 2 दिवसापूर्वी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोने गावामध्ये आमच्या एक बंधूवरती सचिन भाऊवरती जो काही अन्याय झाला तो अतिशय निंदनीय अतिशय क्रूर पद्धतीचा झालेला आहे की जेणेकरून जे काही सवर्ण वर्गाचे लोक आहेत जे काही आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरतो आम्ही हिंदुत्ववादीचं काम करतो अशा नालायक लोकांनी आमच्या ज्या काही भाऊला जखमी केलेला आहे जे काही त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून जे आम्हीच खरे आहोत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। परंतु ज्यावेळेस या कुटुंबावरती वेळ आली 4 महिन्यापूर्वी त्यावेळेस एक संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं होतं, परंतु त्या सदरच्या पीआयनी माळी साहेबांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला नाही। उलट यांनाच भीती दाखवून तुमचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा आम्ही दाखल करून घेणार नाही, तुम्ही हा गुन्हा दाखल करू नका असं खोटं आश्वासन देऊन यांना पाठीमागे पाठवून दिलं। नंतर 4 महिन्यानंतर सदर ह्या बंधूला ज्यावेळेस तो एकटा बसलेला असताना एक 11 ते 12 लोकांनी याला गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेले, सदरची संपूर्ण मारहाण केली आणि हा मेला असं समजून या जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी याला एका जागेवर टाकून दिला आणि हे निघून गेले। जर वारंवार या मातंग समाजावरती असे जर अन्याय अत्याचार होत असतील तर ह्या संपूर्ण घटनेला फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे। जर त्याच वेळी या पोलीस प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई केली असती तर आज या कुटुंबावरती ही वेळ आली नसती। परंतु आम्ही एक लवजी शक्ती सेनेच्या वतीने असा एक इशारा देतो की लवकरात लवकर हे जेवढे आरोपी होते 12 ते 13 जेवढे आरोपी होते हे जर लवकरात लवकर आरोपी जेलबंद केले नाही तर लवजी शक्ती सेनेच्या वतीने उग्र पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि त्या आंदोलनात जर काही वेगळं वळण लागलं तर संपूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहील। आता मी या सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर माननीय आमचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेबांना फोन केला होता। त्यांनी सांगितलं की सदरचा एक आरोपी जेलबंद झालेला आहे, 2 दिवसामध्ये बाकीचे आरोपी संपूर्ण अटक केले जातील। परंतु हे तर आरोपी अटक होतीलच, पण याच्या पाठीमागचा जो काही यांचा जो मास्टर माइंड आहे जो यांचा जो घडून आणणार जो पक्का जो आहे त्यालाही याच्यामध्ये गुन्हेगार केलं पाहिजे आणि जे पोलीस सपोर्ट करत नाहीत जे पोलीस प्रशासन समोरच्या आरोपींनाच पाठीशी घालतं आणि आमच्या या दलित कुटुंबाला पाठीशी न घालता या दलित कुटुंबावरती खोटे गुन्हे दाखल करतात। म्हणून गेल्या 2 दिवसात जर संपूर्ण हे जे काही आरोपी आहेत हे जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर उग्र पद्धतीने लवजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल हा आम्ही पोलीस प्रशासनाला विचार करतो आणि थांबतो। क्रांतिकारी जय लवजी।